नमस्कार मित्रांनो, मी रुपेश कुमार जैन आपल्या टॅलीवैद दिशाई या मराठी यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करीत आहे. माझ्या व्हिडिओला आपण नेहमीच प्रतिसाद देत असतात, त्यामुळे मी आपला आभारी आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओचं महत्त्व थोडं वेगळं आहे, कारण आपण डाटा एंट्रीज कशी करायची, रिपोर्ट्स कसे बघायचे हे तर नेहमी शिकत आलेलो आहोत. पण टॅलीने तुम्हाला जे F11 फीचर्स आणि F12 कॉन्फिगरेशन या 2 कमांड्स तुम्हाला दिलेले आहे. तर यामध्ये आपल्याला विशेष करून काय-काय इनेबल करता येतं आणि इनेबल केल्यावर आपल्याला काय-काय फॅसिलिटीज टॅलीकडून मिळते. तर याचा पूर्ण डिटेल्स आपण पाहणार आहे टॅली प्राईममधून. तर त्यामुळे व्हिडिओला कोठेही स्किप न करता पूर्णपणे बघावा. या व्हिडिओला आपण शेअर, लाईक, कॉमेंट्स तसेच सबस्क्राईब करून घ्याल. तर चला वळूया आपल्या व्हिडिओकडे. इथे मी एक कंपनी ओपन करून ठेवलेली आहे. माझा आज तुम्हाला एवढंच दाखवायचं आहे की F11 फीचर्समध्ये कोणकोणत्या इथे ऑप्शन दिलेले आहे आणि त्या ऑप्शन यूज केल्याने म्हणजे त्या ऑप्शनला आपण इनेबल केल्याने आपल्या अकाउंटिंगमध्ये आपल्याला काय काय हेल्प होते. तर बघा, इथे मी कीबोर्डवरून F11 प्रेस करत आहे F11 फीचर. तर बघा, हा एक स्क्रीन आपल्याकडे आलेला आहे कंपनीचा. इथे अकाउंटिंग यामध्ये काय दिलेलं आहे की मेंटेन अकाउंट इथे यस करावंच लागेल नेहमी. इथे इनेबल बिल वाईज एंट्री, हे मित्रांनो खूप छोटे अक्षर असतात, यापेक्षा मोठा स्क्रीन नाही होऊ शकणार. तुम्हाला इथे लक्ष द्यावं लागेल. मेंटेन अकाउंट झालं. इनेबल बिल वाईज एंट्री, इथे सुद्धा यस द्यायचं. इनेबल बिल वाईज एंट्रीचा मी तुम्हाला अर्थ सांगून देतो. जर एखादा तुमचा सन्ड्री क्रेडिटर आहे ज्याच्याकडून तुम्ही माल उधारीवर आणत असता, तर बुक्स ऑफ अकाउंटिंगला त्याच्या 12 महिन्यात समजा 10 एंट्रीज आहे, 10 वेळा तुम्ही परचेस केलं, तर तुम्हाला इनेबल बिल वाईज एंट्री तुम्हाला हे शो करेल की तुमच्या बिलाची तारीख आहे, बिल नंबर काय आहे आणि तुम्हाला किती दिवसाच्या बोलीने त्यांनी माल उधार दिला होता, जेणेकरून तुम्हाला पेमेंटची डेट पण आउटस्टँडिंग प्रोग्राममधून मिळून जाईल. त्याला म्हणतात बिल वाईज एंट्रीज. याची तुम्हाला हेल्प अशी पण होते की 10 बिलं तुम्ही परचेस केले आणि पहिलं पेमेंट जेव्हा तुम्ही करणार ना, तर तुम्हाला बिल वाईज एंट्रीमधून न्यू रेफरन्सचं जे आहे, परचेस करताना न्यू रेफरन्स केलं असेल तर पेमेंट देताना तुम्ही अगेन्स्ट रेफरन्स कराल, तर न्यू रेफरन्सला अगेन रेफरन्सची तुमची अमाऊंट कट होईल. म्हणजे परचेसची पेमेंट हे कट होईल. तर तुमचं पेमेंट हे विचारेल की इथे 10 परचेस दिसत आहे, 10 बिल दिसत आहे, कोणत्या बिलाची ही रक्कम आहे, आणि त्यालाच म्हणतात इनेबल बिल वाईज एंट्री. त्यानंतर मित्रांनो, कॉस्ट सेंटर म्हणजे काय? तर कॉस्ट सेंटर हे एक सब लेजर टाईप असते आणि कॉस्ट सेंटरवर माझा एक व्हिडिओ पण बनलेला आहे, जो मी डिसेंबरच्या 2nd वीकमध्ये बनवलेला आहे. तर तुम्ही पण माझ्या टॅलीवैद दिशाई या चॅनलवर सर्च करून घ्याल कॉस्ट सेंटर म्हणजे काय. हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि सहसा टॅलीमध्ये कॉस्ट सेंटर वगैरे कोणी काही शिकवत नाही. तर इथे मित्रांनो मी डिटेल्स दिलेला आहे. जवळजवळ 19 मिनिटांचा तो एक व्हिडिओ आहे. तर इथे 4th नंबरवर दिलेला आहे मित्रांनो, इनेबल इंटरेस्ट कॅल्क्युलेशन. इनेबल इंटरेस्ट कॅल्क्युलेशन म्हणजे काय, की जेव्हा आपण आपला पैसा बँकेत ठेवतो, तेव्हा बँक आपल्याला इयरली, हाफ इयरली किंवा क्वार्टरली काय करते, इंटरेस्ट देते, म्हणजे व्याज देते. तर आपण सुद्धा आपल्या टॅलीमध्ये इंटरेस्ट कॅल्क्युलेशन ॲक्युरेट यावं, बँक स्टेटमेंटशी तंतोतंत जुळावं, म्हणून बँकेचं लेजर ओपन करताना इंटरेस्ट कॅल्क्युलेशनची जी कमांड आहे ती F11 फीचर्समधून इनेबल करून घेतो, जेणेकरून बँक जी पर्सेंटेजने आपल्याला व्याज देत आहे, तर बँकेच्या लेजरला आपण तेवढे पर्सेंटेज लावून घेतो आणि मग जेव्हा जेव्हा बँक व्याज देते तेव्हा तेव्हा आपण सुद्धा टॅलीमध्ये त्याचं कॅल्क्युलेशन इझिली करू शकतो. तर त्याला म्हणतात इनेबल इंटरेस्ट कॅल्क्युलेशन. इथे जेव्हा तुम्ही यस देता तर काय होते की तुमच्या इंटरेस्ट कॅल्क्युलेशन इनेबल होऊन जाते. आता इन्व्हेंटरीमध्ये मेंटेन इन्व्हेंटरी,
याचा अर्थ काय होतो मित्रांनो, की 2 प्रकारची बिलिंग आहे. एक आहे साधं बिल, ज्याच्यामध्ये काय पर्चेस केलं हे येणार नाही. पर्चेस अकाउंट डेबिट टू पार्टी क्रेडिट. आणि दुसरी असते ज्याला बिलिंगच म्हणतो, जे असते आयटम वाईज लिस्ट असते आयटमची त्या बिलामध्ये, तर त्याला बिलिंग पण म्हणतो. तर त्या क्रेडिटरकडून आपण जेवढ्या प्रकारचे आयटम आणले आहे, ते सर्व आयटम दिसतील. त्याच्या क्वांटिटीज, रेट, अमाउंट, त्याच्यानंतर जी तर अशा प्रकाराला आपण मेंटेन इन्व्हेंटरीला येस दिलं, तर आपल्या इथे बिलिंग शो होईल. म्हणजे आयटम वाईज अकाउंटिंग आपण करू शकू. इंटिग्रेट अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी म्हणजे काय? बघा मित्रांनो, अकाउंट ही 2 टाइप्सची केली जाते. एक असते अकाउंट्स ओन्ली आणि एक असते अकाउंट विथ इन्व्हेंटरी. तर इथे अकाउंट विथ इन्व्हेंटरीला येस केल्याने काय होईल, की तुम्हाला अकाउंट सोबत इन्व्हेंटरी सुद्धा करता येईल. इन्व्हेंटरी म्हणजे काय, की सेल बिल, पर्चेस बिल त्यामध्ये सुद्धा आयटम वाईज अकाउंटिंग, पर्चेस असो वा सेल असो. जर तुम्ही अकाउंट्स ओन्ली केलं, तर मात्र सिंपल अकाउंटिंग होईल. पर्चेस केलं, काय पर्चेस केलं? लेजर ओपन होणार नाही, म्हणजे आयटम लेजर ओपन होणार नाही. म्हणूनच अकाउंट्स वाईज इन्व्हेंटरीला येस दिल्याने आपण आयटम वाईज लेजर ओपन करू शकतो आणि आयटम वाईज लेजर ओपन केल्याने तुम्हाला स्टॉक समरीचा सुद्धा इथे मदत होते इन्व्हेंटरीमध्ये. त्याच्यानंतर इनेबल मल्टिपल प्राइस लेवल. याचा अर्थ काय मित्रांनो, की वेगवेगळ्या आयटम्सला तुम्ही प्राइस लावून द्यायची. पर्चेस करता वेळेस तुम्ही हेही ठरवून घ्यायचं, की माझी सेल प्राइस काय लावणार, काय राहणार. म्हणजे सेल बिल तुम्ही इश्यू कराल सन्ट्री डेटर्सला, तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही आहे, की हा आयटम कोणत्या रेटने आपल्याला सेल करायचा आहे. आणि दुसरा प्राइस लेव्हलचा अर्थ होतो, की जेव्हा-जेव्हा एक वेळा प्राइस लेव्हल आपण टाकून दिली आणि जेव्हा-जेव्हा ती प्राइस चेंज होईल, तर आपण पहिल्या प्राइसला इझिली नवीन प्राइसने चेंज पण करू शकतो. जसं ऑटोमोबाईलचं शोरूम आहे आणि 2 महिन्यात, 4 महिन्यात, वर्षातून 2 ते 3 वेळा आपल्या व्हेइकलची प्राइस काय होते, चेंज होत असते कंपनीकडून. तर जेव्हा-जेव्हा प्राइस लिस्ट येते, तेव्हा-तेव्हा आपण काय करतो, त्याला इनेबल करून घेतो नव्या प्राइसने. तर इथे मल्टिपल प्राइस तुम्ही टाकू शकता. इनेबल बॅचेस म्हणजे काय मित्रांनो, हे आपल्याला मेडिकलमध्ये दिसून येते, की बॅच वाईज अकाउंटिंग करतात ते. अल्फाबेटिकली त्यांचं औषध कोणत्या ठिकाणी ठेवलेलं आहे, हे तुम्हाला कॉम्प्युटरमधूनच समजते. त्याला बॅच वाईज अकाउंटिंग म्हणतात. त्यानंतर मित्रांनो, इनेबल जॉब ऑर्डर प्रोसेसिंग. जॉब ऑर्डर प्रोसेसिंग म्हणजे काय, की जेव्हा एखादं वर्कशॉप डिपार्टमेंट जे असते ऑटोमोबाईल्समध्ये, जेव्हा आपण गाडी त्यांच्याकडे कामासाठी टाकतो, तर तेव्हा ते जॉब कार्ड आपल्याकडे आणतात आणि गाडीमध्ये असलेले संपूर्ण प्रॉब्लेम विचारतात. ते लिहून घेतात आणि ते जेवढेही प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी लागणारे जे आयटम आहे, जे स्पेअर पार्ट आहे, ते त्यांच्या वर्कशॉप डिपार्टमेंटमधून वर्कशॉप मॅनेजरला मागतात. ते आपल्या गाडीला लावतात आणि संध्याकाळपर्यंत आपली गाडी जेव्हा रेडी होऊन जाते, तर ते सांगतात, की तुमच्या गाडीसाठी एवढे आम्ही वर्कशॉपमधून आयटम पर्चेस केलेले आहे. तुमच्या जॉब कार्डवर सुद्धा ते लिहिलेले आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यात लेबर किती लागलेलं आहे, म्हणजे मजुरी किती लागलेली आहे मेकॅनिकलची. असं सर्व मिळून तुम्हाला बिल बनवून देण्यात येते. तर त्यासाठी जॉब ऑर्डर प्रोसेसिंगमध्ये अशी एंट्री केल्या जाते मेकॅनिकलच्या थ्रू. त्यानंतर इनेबल कॉस्ट ट्रॅकिंग. त्यानंतर आहे इनेबल जॉब कॉस्टिंग. तर जॉब कॉस्टिंग कधी येईल, जेव्हा तुम्ही जॉब बनवाल जॉब कार्डवर. त्यानंतर यूज डिस्काउंट कॉलम इन इन्व्हॉइसेस. याचा अर्थ असा आहे मित्रांनो, की इन्व्हॉइस करताना जर तुम्हाला डिस्काउंट कॉलम त्याच्यात इनेबल करायचा आहे, तर अशा वेळेस त्याला आपण ट्रेड डिस्काउंट सुद्धा म्हणू शकतो. जेणेकरून तुम्हाला बिलामध्ये ॲक्युरेट पैसे घ्यावे लागतील. कारण त्याच्यामधून जेवढं बिल आहे, त्यातून ऑलरेडी डिस्काउंट मायनस झालेलं असेल. त्याच्यानंतर यूज सेपरेट ॲक्चुअल बिल अँड क्वांटिटी कॉलम इन इन्व्हॉइस. इन्व्हॉइस शो करताना तुम्हाला बिल क्वांटिटी, रेट
आणि ॲक्चुअल अँड बिल क्वांटिटी हे वेगवेगळे कॉलम तुम्हाला एका लाईनमध्ये दिसतील. म्हणजे सपोज कसं आहे, की समजा 25 किलो 900 ग्राम तुम्ही माल विकलेला आहे. तर डायरेक्टली तुम्हाला ते 26 किलो होऊन जाईल. त्याच्यात ॲक्चुअल बिल तुम्हाला तर दिसेल, की 25,900 आहे. बरोबर आहे. पण त्याच्यात खाली काही वजन असते, काही माप असते. असं मिळून 100 ग्राम एक्स्ट्रा करून 26 किलो ॲक्चुअली क्वांटिटी दिसायला मिळेल. त्याच्यानंतर मित्रांनो इथे जी-एस-टी बद्दल डिटेल दिली आहे, टी-डी-एस बद्दल दिली आहे. इथे आपण बघा इथे जी-एस-टीचा नंबर शो केलेला आहे. तर अशीच टी-डी-एस आणि टी-सी-एसची डिटेल्स मिळेल. टी-डी-एस बद्दल मी स्पेशली व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. तुम्ही माझ्या टॅलीवाईज दिशाई या चॅनलवर जाऊन बघू शकता. त्यानंतर सर्व्हिस टॅक्स आता राहिलेला नाही आहे. इथे बाकी हे फारसं समजून घेण्यासारखं नाही. एक पेरोल आहे. पेरोलवर आणि सॅलरीवर माझा लवकरच व्हिडिओ येणार आहे. त्याच्यामुळे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका. इथे तर एवढंच आहे मित्रांनो. आता मी तुम्हाला दाखवतोय, की F12 मधून आपल्याला काय बघायचं आहे. F12 हे कॉन्फिगरेशन आहे. याच्यामध्ये बघा मी तुम्हाला एक-एक करून सांगतो. त्याच्यामध्ये काय दिसेल तुम्हाला, यूज क्रेडिट डेबिट इन्स्टेड टू बाय. नवीन स्टुडंटला बाय आणि टू हे समजत नाही. त्यामुळे इथून तुम्ही जर चेंज केलं तर बाय टूच्या जागी व्हाउचर्समध्ये डेबिट आणि क्रेडिट असे वर्ड्स येऊन जाईल. त्याच्यानंतर प्रोव्हाइड सप्लाय इनव्हॉइस रेफरन्स नंबर अँड डेट. जेव्हा आपण सप्लायरकडून आपल्याला बिल येतं किंवा सन्ड्री डेटर्सला आपण सेल बिल इश्यू करतो, तर त्याच्यात रेफरन्स नंबर आहे, डेट आहे. सप्लायरची डिटेल्स प्रोव्हाइड करायची असेल तर वेगळ्या कॉलममध्ये एक ते नोट आपल्याला दिसत असते. ही पण एक चांगली कमांड्स आहे मित्रांनो. वॉर्न ऑन निगेटिव्ह कॅश बॅलन्स. याला नेहमी यस असू द्यावं, जेणेकरून तुमचं कॅश बॅलन्स जर कॉम्प्युटरला मायनस होत असेल तर तो तुम्हाला लगेच शो करेल, की तुमच्याकडे कॅश नाही आहे आणि तुम्ही कॅश पेमेंट करत आहे. तर ही एक महत्त्वाची ऑप्शन आहे. प्री अलोकेट फॉर पेमेंट रिसीट जनरल व्हाउचर. याचा अर्थ असा आहे मित्रांनो, की जेव्हा आपण पेमेंट आणि रिसीटची एंट्री मारतो बँकेतून, तर कधी-कधी काय होते, की 100 एंट्रीपैकी एखादी जेवी पास करून सुद्धा बँकेत आपल्याला एंट्री करावी लागते. तर अशा वेळेस ती एंट्री जरी तुम्ही घेतली जेवीची, तरी तुम्हाला बँकेमध्ये ती शो होणार नाही. जोपर्यंत तुम्ही प्री अलोकेट बिल्स फॉर पेमेंट रिसीट जर्नल व्हाउचर्सला इथे येस करणार नाही. त्याच्यानंतर शो लिस्ट बिल फॉर सिलेक्शन. हे तुम्हाला लिस्ट ऑफ लेजर माझा व्हिडिओ बनलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही बघाल तर तुम्हाला तेथून चांगल्यापैकी समजेल. इथे कॉस्ट सेंटरला यस केल्याने एक सब लेजर लाईक होऊन जातं लेजर. हे मी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेसचा माझा जो व्हिडिओ बनलेला आहे कॉस्ट सेंटरचा, त्याच्यामध्ये मी 19 मिनिटाचा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामधून तुम्ही बघू शकता. स्किप द डेट फील्ड ड्युरिंग व्हाउचर क्रिएशन. डेट जी आहे, जर तुम्ही सेम डेटमध्ये एंट्रीज करत आहे आणि तुम्ही जर डेट टाकून ठेवली तर डेट स्किप करता येते. म्हणजे डेटवर तुमचा कॉलम जाणारच नाही. तुमचा जो माऊस पॉइंट आहे तो जाणारच नाही. तर हे काही करण्याची आवश्यकता नसते मित्रांनो. शो इन्व्हेंटरी डिटेल्स. जर तुम्ही आयटम वाईज सेल परचेस करत आहात तर त्याची तुम्हाला डिटेल्स बघायची आहे, तर इथे तुम्हाला यस करावं लागेल. शो इन्व्हेंटरी डिटेल्स. शो करंट बॅलन्स ऑफ लेजर. याला यस असू द्यावं, जेणेकरून तुम्हाला व्हाउचरची एंट्री करताना कॅश बॅलन्स, बँक बॅलन्स, लेजर बॅलन्स, ॲसेट बॅलन्स कुठलेही बॅलन्स असेल तर ते तिथे शो होईल व्हाउचर्समध्ये, जर इथे तुम्ही यस करून ठेवलेलं असेल तर. शो बॅलन्स ॲज ऑन व्हाउचर डेट. याला तुम्ही यस केल्याने जेव्हा तुम्ही व्हाउचर प्रिंट करता तर ते प्रिंट झालेल्या व्हाउचरवर त्या लेजरचं तुम्हाला काय होईल, बॅलन्स शो होईल. त्याच्यानंतर शो फायनल लेजर बॅलन्स. हे तर तुम्हाला दिसत असते डेट वाईज. इथे शो कॉस्ट सेंटर डिटेल्सला यस केल्याने कॉस्ट सेंटर डिटेल दिसेल. शो बिल वाईज डिटेल्स. हे आपलं मेंटेन बिल वाईज बिल डिटेल्स पहिल्या F11 फीचरच्या कॉलममधून मी तुम्हाला समजावून सांगितलेलंच आहे. व्हेन व्हाउचर नंबर एक्सीड 16 कॅरेक्टर. तर व्हाउचर नंबर हे काय असतं मित्रांनो,
3 नंबर, 4 नंबर, 2 नंबर किंवा 1 नंबरचा व्हाउचर असतं. कधी-कधी काय असते, की 2024-1 असं जर केलं, तर 2024 सालातलं हे माझा पहिल्या नंबरचा व्हाउचर आहे. हे समजण्यासाठी आपण काय करतो, की त्याची रेंज वाढवतो. तर रेंज वाढवायची असेल, तर 16 कॅरेक्टरपर्यंत तुमच्या नंबर ऑफ व्हाउचर वॉर्न वेन नंबर व्हाउचर नंबर तर 16 कॅरेक्टरपर्यंत तुम्ही देऊ शकता. त्यानंतर बँक अलोकेशनला इथे येस नो देऊ शकता. चेक नंबरिंग तुम्हाला द्यायची आहे तर इथे येस असू द्या. चेकची रेंज असते. चेकची रेंज म्हणजे काय मित्रांनो, जर बँकेकडून तुम्हाला 50 किंवा 100च्या चेकचं एक बंडल आलं, तर त्याची जी सिरीज आहे 122501 ते 122600 म्हणजे ही झाली तुमची 100 नंबरची एक डिटेल. तर ती इथे तुम्ही टाकून ठेवणार. तर जर टाकून ठेवली, तर तुम्ही जरी नॅरेशनमध्ये किंवा इन्स्टॉलमेंट नंबर टाकताना तुम्ही चूक केली, तर कॉम्प्युटर तुम्हाला लगेच सांगेल, की हा इन्स्टॉलमेंट नंबर तुमचा चुकीचा टाकत आहे. कारण तुम्ही रेंज दिली आहे 122501 पासून 122600 पर्यंत. त्यानंतर मित्रांनो, शो बँक अलोकेशन डिटेल्स इथे बँकेबद्दलची संपूर्ण माहिती टाकल्या जाते. ॲड्रेस नंबर, बँक अकाउंट नंबर, ISBN कोड, बँकेचा बँक ब्रांच कोड असे प्रत्येक जी डिटेल्स आहे ती टाकल्या जाते. रिमूव्ह बँक डेट व्हाईल अल्टरिंग रिकन्साईल तर इथे नो असू द्या मित्रांनो. जर लॉक केली तर तुम्ही रिकन्सिलेशनची डेट चेंज करू शकणार नाही किंवा रिमूव्ह करू शकणार नाही. प्रिंट चेक आफ्टर सेव्हिंग व्हाउचर इथे यस असू द्या मित्रांनो. कारण सेव्ह व्हाउचर करते वेळेस तुम्हाला तो चेकची डिटेल दाखवेल आणि नंतर सेव्ह करून घेईल आफ्टर सेव्हिंग व्हाउचर. त्यानंतर शो चेक डिटेल्स बिफोर प्रिंटिंग म्हणजे प्रिंट करण्यापूर्वी तुम्हाला इथे तो चेकची डिटेल पहिले शो होईल, त्याच्यानंतरच प्रिंट होईल. आज इथे पार्टीच्या जीएसटीची डिटेल्स टाका लागते. HSN कोड म्हणजे हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर म्हणजे वस्तूचं नामनिर्देशन किंवा कोड सिस्टीम. तर मी तुम्हाला कॉन्फिगरेशनच्या स्क्रीनवरून कॉन्फिगरेशन आणि F11 मधून मी तुम्हाला फीचर्स कंपनीची फीचर्स डिटेल ही दिलेली आहे मित्रांनो. असे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. खूप रिसायटेशन असतं मित्रांनो. तेव्हा विदाऊट एनी मिस्टेक आम्ही तुमच्यापर्यंत असे व्हिडिओ घेऊन येतो. तर असेच माझे नॉलेजेबल व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. देन एंड्स टुडेज व्हिडिओ हिअर. जय हिंद, वंदे